संगमनेर तालुक्यातील आश्वी अप्पर तहसीलदार कार्यालयाची तात्काळ निर्मिती करावी अशा मागणीचे निवेदन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समर्थकांनी प्रांताधिकाऱ्यांना दिले. तर आश्वी अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती करण्याबाबतचा निर्णय संगमनेर खुर्द गटातील नागरिकांवरती अन्याय करणारा आहे, त्यामुळे शासनाने हा निर्णय तातडीने थांबवावा या मागणीचे निवेदन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांनी तहसीलदारांना दिले. त्यामुळे आता खऱ्या अर्थानं आश्वी अप्पर तहसील कार्यालय निर्मितीवरून विखे आणि थोरात यांच्यात राजकीय संघर्ष जास्तच पेटणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत. अप्पर तहसील कार्यालयाच्या बाबतीत शासन काय निर्णय घेते याकडे संपूर्ण तालुक्याचंच नव्हे तर जिल्ह्याचं लक्ष लागलंय. संगमनेर तालुक्यातल्या शिर्डी मतदारसंघात येणाऱ्या गावांना तहसील कामासाठी 20 ते 25 किलोमीटर संगमनेरला यावं लागतं. त्यामुळे आश्वी येथे अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती व्हावी या मागणीसाठी परिसरातील गावातील नागरिकांनी तत्कालीन महसूल मंत्री आणि विद्यमान जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे विधानसभा निवडणुकी अगोदर मागणी केली होती. त्यानुसार संगमनेर तहसील कार्यालयाच्या वतीनं हा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र विधानसभा निवडणुका संपल्यानंतर हा प्रस्ताव तहसील कार्यालयातून बाहेर आला आणि या प्रस्तावामध्ये शिर्डी विधानसभा मतदारसंघातील गावांबरोबरच संगमनेर विधानसभा मतदारसंघातील संगमनेर खुर्द गटात समाविष्ट असणारी सर्व गावं आश्वी अप्पर तहसील कार्यालयाला जोडले जाणार असल्याचा प्रस्ताव तहसील कार्यालयातून बाहेर येत सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाला. त्यावरून तालुका तोडण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचा आरोप माजी मंत्री बाळासाहेब थोरातांच्या समर्थकांनी केला होता. महसूल मंडळाची फेररचना झाल्यानंतर आश्वी अप्पर तहसीलचा निर्णय होईल असं आश्वासन जलसंपदा मंत्री विखे पाटलांनी संगमनेरचे आमदार अमोल खताळांनी दिले होते. मात्र हे केवळ सत्ताधारी गाजर दाखवित आहे असा गंभीर आरोप आश्वी अप्पर तहसील कार्यालय विरोधी कृती समितीनं केलाय. या विरोधात धरणे आंदोलन सुरू केलंय. त्यातच आश्वी अप्पर तहसील कार्यालयाची तातडीनं निर्मिती करावी या मागणीचं निवेदन विखे पाटील समर्थक प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे, पंचायत समितीचे माजी उपसभापती मच्छिंद्र थेटे यांच्यासह आश्वी आणि परिसरातील गावातील नेत्यांनी केली आहे. तर आश्वी कार्यालयाचा निर्णय तातडीनं रद्द करावा अशी मागणी अप्पर कार्यालय विरोधी कृती समितीचे अध्यक्ष भाऊराव रहाणे, उपाध्यक्ष अरुण गुंजाळ यांच्यासह कृती समितीमधील नेत्यांनी केलाय. त्यामुळे येत्या काळात हा वाद पेटण्याची दाट शक्यता आहे. हा अन्यायकारक प्रस्ताव कुठल्याही पद्धतीनं तात्काळरित्या लगेच थांबवून आणि प्रशासनाने जनतेच्या समोर येऊन मीडियाच्या समोर येऊन लेखी पत्राद्वारे या ठिकाणी सांगितलं गेलं पाहिजे की हा ठराव या ठिकाणी रद्दबातल झालेला आहे, हा ठराव आता थांबवलेला आहे. कुठल्याही पद्धतीने याच्यावर आता कुठलंही नियोजन होणार नाही. विद्यमान आमदार माननीय अमोलभाऊ खताळ यांना देखील आपल्या सर्वांच्या वतीने संगमनेर तालुक्याच्या वतीने विनंती आहे की साहेब तुम्ही या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहात. या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणजे प्रथम नागरिक या संगमनेर तालुक्याच्या तुमची जबाबदारी आहे की या ठिकाणी मीडिया समोर येऊन, प्रिंट मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, या सर्वांसमोर येऊन आपण या ठिकाणी कागदोपत्री या ठिकाणी जनतेला दाखवलं गेलं पाहिजे की हा ठराव या ठिकाणी आता थांबवलेला आहे. या ठरावाचा स्टेटस काय आहे या सगळ्या गोष्टी आपण स्पष्ट केल्या पाहिजे. अन्यथा या ठिकाणी आपण या ठरावाच्या विरोधात जर जनतेची साथ दिली नाही तर या ठिकाणी जनता तुम्हाला कधी मान्य करणार नाही. तेव्हा माझी एक विनंती आहे अखंड तालुका कृती समितीच्या अध्यक्ष नात्याने आणि कृती समिती सर्व कमिटीच्या नात्याने की साहेब याही आधी आम्ही आमच्या मीटिंग्स या ठिकाणी तुमच्या बरोबर तहसीलदार धीरज मांढरे साहेबांबरोबर घेतलेले. याच्याही आधी आम्ही 17 फेब्रुवारी निवेदन घेऊन गेलेलो आहोत. तर या ठिकाणी आमच्यावाल्या या निवेदनांचं काय झालं, याचं स्टेटस काय आहे, हे का थांबलं नाही, कशा पद्धतीनं आहे याची सर्व स्पष्टोक्ती या ठिकाणी आम्हाला पाहिजे. आणि आज आम्ही जे गावं या ठिकाणी या ठरावाच्या विरोधात आहे त्यांचे सर्व ठराव या ठिकाणी ईस्टर्न मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे, संगमनेर.